नमस्कार. निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज ताज्या नारळापासून आज आपण कोकोनट आईस्क्रीम बनवणार आहोत. क्रीमी, हेल्दी आणि तेवढंच सॉफ्ट असं हे नॅचरल आईस्क्रीम आपण बनवणार आहोत. त्यासाठी तर लागणारं साहित्य पाहूया. दूध घेतलेलं आहे आपण हे 250 ml. खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं, नारळ आहे हा. हे कॉर्नफ्लॉवर आहे आपण घेतलं 1 चमचा. ही व्हिपिंग क्रीम आहे 1 कप. अर्धा कप साखर आहे आणि हे नारळाचं पाणी. तेही आपण फ्लेवर म्हणून ते यूज करणार आहोत त्यामध्ये. प्रथम आता हे दूध आपण कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडं दूध आपण त्या कॉर्नफ्लॉवर मध्ये मिक्स करून ते स्लरी करून घेऊया. त्याच्यामध्येच आता आपण ही अर्धा कप साखर घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. आता आपण कॉर्नफ्लॉवर च मिक्स दूध ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि सतत ढवळत राहायचं. घट्टसर होईपर्यंत आपण हे ढवळत राहू. पाहू शकता आता कसं हे घट्टसर दूध झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करूया. अशा स्वरूपाचं हे दूध तयार झालंय आणि ते आता आपण एका भांड्यात काढून फ्रीज मध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊया. आता हे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि हे खोबऱ्याचं काप आपण त्यामधून बारीक करून आणणार आहोत, भरणार आहोत. थोडे थोडे घालून आपण छानपैकी वाटून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये थोडस आपण साधं पाणी न वापरता हे नारळाचं निघालेलं पाणी ते यूज करून आपण ते वाटून घ्यायचं. प्रथम आता आपण या भांड्यामध्ये ही व्हिपिंग क्रीम घालून घेणार आहोत. आता ही क्रीम आपण फेटून घेऊ. आता त्यामध्येच आता आपण हे नारळाचं जो दूध काढून घेऊ तेही घालून घ्यायचं. आता इथे आपण ही क्रीम फेटून घेतलेली आहे आणि जो मिक्सर मधून नारळ आपण बारीक करून घेतला त्याचं हे दूध काढून घेतलेलं आहे तेही आपण आता या व्हिपिंग क्रीम मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आता आपण फेटून घेऊया. त्यानंतर आपण जे थंड करण्यासाठी दूध ठेवलेलं तेही आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आता तेही आपण फेटून घेऊ. आता इथे छानपैकी खोबऱ्याचं हे आपण बारीक केलेलं ते मिश्रण ही आता याच्यामध्ये घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊया. म्हणजे थोडे थोडे खोबऱ्याचं फ्लेवर हा आपल्याला तोंडात टाकल्यानंतर कण लागू शकतात. बारीक केलेलं खोबरं आपण याच्यामध्ये आता मिक्स करून घेतोय आणि आता आपण एका भांड्यामध्ये ते सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. ओतून घ्यायचंय आणि त्यावर आता आपण फॉइल पेपर लावून वरती झाकण लावून घेणार आणि 10 तास तरी आपण हे
डीप फ्रीजरला म्हणजे पूर्ण रात्रभर हे असं ठेवून देणार. त्यानंतर 10 तासानंतर आपण हे ओपन करून पाहूया. पूर्ण ओव्हरनाईट आपण हे आईस्क्रीम ठेवून दिलेलं होतं. आता आपण ते ओपन करून पाहूया सेट झालंय का. पाहू शकता खूपच छान असं हे सेट झालेलं आहे. आता ते आपण सर्व करूया. निशिताज मसाले रेसिपी या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंटद्वारे नक्की कळवा. पाहू शकता आपण हे या बाउलमध्ये काढून घेऊ. आपलं हे असं छान लज्जतदार असं हे टेस्टी आणि तोंडात टाकल्यानंतर विरघळणारं कोकोनट आईस्क्रीम तयार झालेलं आहे. नक्की करून बघा, तुम्हाला आवडेलच. आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा. त्यावर आपण असं छान छान केशर. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. टेस्ट करून पाहूयात आपण आपलं कोकोनट आईस्क्रीम कसं झालंय तर. खूपच एकदमच सुंदर झालेलं आहे.